रोजची 30-30 भाजी चपाती खाऊन कंटाळा आला होता, म्हणून हा चमचमीत बेत बनवला। गव्हाचं पीठ घेतलं, यामध्ये रवा घातला, दही घातलं, पिठी साखर, मीठ घातलं, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातली। सगळं मिक्स केलं। पिठाबरोबर सगळं छान एकजीव करून घेतलं। कोमट पाणी घालून याचा गोळा मळून घेतला। वरून थोडंसं तेल लावून पुन्हा मळून घेतलं आणि 2 तास हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवलं। छोले रात्रभर भिजत घातले होते, हे कुकरमध्ये काढून घेतले। पाणी घातलं, अख्खा गरम मसाला घातला, चिमूटभर बेकिंग सोडा घातला, याबरोबरच मीठ घातलं। झाकण लावून याच्या 4 ते 5 शिट्या काढून घेतल्या। तोपर्यंत टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबिरीच्या काड्यांची पेस्ट करून घेतली। कांदा चिरून घेतला आहे, याबरोबरच इथे चहाचं पाणी तयार करून घेतलं आहे। छोले बनवूया। कढईमध्ये तेल घातलं, जिरं घातलं, कांदा घातला, मीठ घातलं। कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला। यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातली, तीसुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतली। यानंतर यामध्ये मसाले घातले, हळद, धने जिरे पूड, छोले मसाला, आमचूर पावडर, घरगुती लाल तिखट, हे सगळे मसाले घालून मसालेसुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतले। छोले घातले, सगळं छान परतून घेतलं। यानंतर पाणी घातलं, चहाचंसुद्धा पाणी घातलं आहे। यानंतर छान उकळी काढून घेतली। यावरती आता तडका घालूया। तर इथे मस्त असा तडका तयार करून घेतला आहे। छोल्यांमध्ये हा तडका घातल्यामुळे छोल्यांची चव दुप्पट होते। आता इथे तयार पिठाचे भटुरे तयार करून घेतलेत। मस्त असे फुग्यासारखे भटुरे तयार होतात आणि थंड झाल्यानंतरही असेच राहतात। तर हे अगदी चमचमीत असे आपले छोले भटुरे तयार झालेत। मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून मस्त जाळीदार असे भटुरे तयार झालेत। पूर्ण रेसिपी चॅनलवर पाहू शकता। नक्की बनवा। एन्जॉय।